बघा काय क्वेश्चन, गिवन वेलोसिटी vt π/2, vt तुम्हाला दिलंय, vt काय दिलं तुम्हाला π/2 t प्लस काय 3, assume that s of t measured in meter and t is measured in second, पोझिशन s is equal to 4. काय सांगितलं त्यांनी, लिमिट दिलंय, s ची जी लिमिट दिली किती दिलंय 0 to 4 दिलेलं आहे, 0 to 4. द पोझिशन ऍट s4 ऍट t is equal to 4. टाइम याचं पण दिलेलं आहे किती 0 to 4 घ्या. ओके, आणि विचारलं तुम्हाला s काढून द्या. मला माहिती आहे वेलोसिटी काय असतं ds/dt असतं. पण ds बरोबर काय v into dt. काय करायला मला इंटिग्रेट करायला. काय लिमिट दिलं त्याने 0 to 4. काय लिमिट दिलंय 0 to 4. v ची व्हॅल्यू किती दिली, v ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला π/2 t plus 3 आणि त्याचा काय झाला dt. लिमिट काय त्याचं 0 to 4. काय होणार आहे π/2 याचं काय होऊन जाईल t²/2. लिमिट पुट करायचं आहे, किती लिमिट आहे 0 to 4 प्लस आहे याचं किती होऊन जाईल 3t. त्याचं लिमिट काय पुट करायचं मला 0 to 4. बघा π/4 याचं काय होऊन जाईल, t ची लिमिट काय टाकायची, t ची व्हॅल्यू काय टाकायची 4 टाकायची, एकदा काय टाकायची 0. 0 टाकून काय होणार नाही, म्हणून काय टाकलं मी 4 चा स्क्वेअर प्लस 3. ठीक आहे, आणि टी ची व्हॅल्यू काय टाकणार 4. चला म्हणजे किती झालं 5. 4 चौक 16 म्हणजे एक गेट कॅन्सल. 5 गुणिले किती 4 प्लस किती 4 त्रिक 12 म्हणजे किती झालं 20 प्लस 12 म्हणजे किती झालं 32 मीटर. कळालं, ऑप्शन नंबर सी.